नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि महाराष्ट्रात 2 तालुक्याच्या ठिकाणी ही RTOची सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय व्हावे. त्या ठिकाणी एक 10 इन्स्पेक्टर, त्यांना 3 गाड्या, आणखीन 40 कर्मचारी आणि 3 सहाय्यक परिवहन अधिकारी जर असतील तर 2 तालुक्यातली वाहतूक व्यवस्था ते उत्तम प्रकारे सांभाळतील. तिथल्या वाहनांच्या तपासणी होतील की काम करायला व्यवस्थित होईल. त्यासाठी 2 तालुक्याच्या ठिकाणी एक सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय, आणखीन महानगरपालिकेच्या क्षेत्रासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय अशी शासनानं चालू केली पाहिजे. जवळजवळ 250 कार्यालये महाराष्ट्रात चालू करावी लागतील. आता पालघरसाठी सुद्धा मंजूर झालेलं आहे, जतसाठी झालेले आहे, मीरा भाईंदरसाठी झालेलं आहे. आणि आता पालघर जिल्हा जो आहे, पालघर जिल्ह्यात डहाणू तालुका आणि तलासरी तालुका येतो. तर ह्या 2 तालुक्यासाठी डहाणू येथे सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय हे स्थापन करा की छोट्या जागेत व्यवस्थित कामं होतील. शिवाय फिटनेस नूतनीकरण टेस्ट ह्या मशीनवरती घेता येतील. मशीन आता त्यांनाही एक मशीन मंजूर करा 2 तालुक्याच्यासाठी, आणि एक ट्रॅक बी मंजूर करा की जेणेकरून कोण ट्रॅकवर पास करील किंवा ज्याला मशीनवर करायची आहे तो जो मशीनवरती करील. लोकांची कामं ही पटापट होतील, जलद गतीनं होतील. शिवाय पालघर जिल्ह्यात जव्हार तालुका आणखीन मोखाडा तालुका ह्या ठिकाणी ह्या 2 तालुक्याच्यासाठी एक RTO कार्यालय हे एक करा की हे होणं गरजेचं आहे. तर जव्हार येथे जर हे RTO कार्यालय केलं तर दोन्ही तालुक्यातील जनतेला सोयीस्कर होईल. आता वाहनांची संख्या मोठ्या पद्धतीत वाढत आहे आणि जर 40-40, 50-50 किलोमीटर, 60-60 किलोमीटर ग्रामीण भागातलं सुद्धा अंतर आहे. आणि मग हे प्रत्येक टायमाला मग आठवड्याला कुठेतरी हे कॅम्प घ्यायचे ती तालुक्याच्या ठिकाणी, तिथं काही सोय नसायची. तर आता कॅम्प घेणं वगैरे हे सगळं बंद करावं शासनानं आणि कायदेशीर कामं करावीत. आणि मग त्याच्यातूनच वाहतूक व्यवस्था ही सुधारेल आणि वाहतूक व्यवस्था कंट्रोलमध्ये येईल. शिवाय जनतेची कामं पटापट जलद गतीनं होतील आणि वाहनांच्या नोंदी वगैरे अपडेट होतील, त्यांची पासिंग वेळेवरती होतील किंवा अनेक समस्या असतात ते जलद गतीनं कामं होतील. तर आपण असे 2 कार्यालयासाठी पुन्हा आपण पत्रही दिलेली आहेत. तर पालघर जिल्ह्यात 4 RTOची आवश्यकता आहे. विरार आहेच, आणखीन पालघर जिल्ह्यातच विरार बी आहे. आणखीन आता